हॅलो हॅलो हॅलो. हॅलो 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 चेक. पहिली मॅच आपण पाहतोय मुक्पे विपक्षामध्ये सांडशी या दोन टीम मध्ये. टॉस जिंकलाय खऱ्या अर्थानं मुक्पे टीमनं आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं आपण पाहतोय सांडशी टीमला. सलामीची जोड साखळी मैदानामध्ये दाखल झाली आहे. अजय शिर्के नॉ सेकंडवरती देवा आणि गोलंदाजी ट्रॅकवरती मुक्पे संघाचा आघाडीचा गोलंदाज भावेश. रनअप इथे मात्र चेक केला जातोय. पहिला चेंडू फेस करायचा आहे खऱ्या अर्थानं. पहिला चेंडू डिलिव्हर्ड करायचा. कोणताही मात्र आता जोखीम उचलायचं नाही आहे. अगदी आपण पाहतोय डे नाईटची ही स्पर्धा जिल्हा प्रमुख चषक 2024 आजचा दुसरा दिवस. हा फटका चांगला आहे. यावेळी एक्स्ट्रा कव्हरला अजय शिर्केच्या बॅट मधून हा येतोय पहिलाच जिल्हा प्रमुख चषक 2024 चा तडाखा षटकार. ते वैभव भोईर. फेअर डिलिव्हरी. पहिल्या चेंडूवरती षटकार आल्या भावेशच्या विरोधामध्ये अजय शिर्केने हा खऱ्या अर्थानं षटकार ठोकला. सुरुवात खऱ्या अर्थानं दमदार केली आहे. पहिल्या चेंडूवरती षटकार. हा फटका देखील अगदी आपण पाहतो एक्स्ट्रा कव्हरला. यावेळी अगदी मैदानाला घासत पुसत चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय अजय शिर्केच्या बॅट मधून चौकार. दहा धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे. मुक्पे टीम फील्ड करतीये. खऱ्या अर्थानं टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि पहिल्या दोन चेंडूंवरती दोन मोठे फटके. यावेळी पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न इथे फॉलो केलं गेलं. गोलंदाज देखील तेवढा साक्तीचा आहे, चाणाक्ष आहे, त्याने देखील ओळखलाय. आणि हिथून जर पाहतो आपण तर इथे तिसरा चेंडू डॉट पाहायला मिळतोय. चांगली सुरुवात खऱ्या अर्थानं आजच्या दिवसाची आपण पाहतोय. बॅटिंग करत असताना सांची टीम कडनं अजय शिर्के आणि देवा. हा फटका देखील चांगला आहे. यावेळी क्रिकेटचं मादक सौंदर्य या फटक्यावरती. वैभव शेवाले आहेत परंतु त्यांना बीट करत चेंडू चाललाय वाईड एक्स लॉंग ऑफला. सीमा रेषेच्या पलीकडे येतोय चौकार. आपल्या टीमला देत असताना खऱ्या अर्थानं अजय शिर्के सांची गावचा हा सुपुत्र खऱ्या अर्थानं आज पाहायला गेलं तर तमनाथ नगरीमध्ये खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. कमालीची बॅटिंग. यावेळी कमी गतीनं जोरकास अपील केली जाते. अंपायरकडे दाद मागितली जाते. अंपायरचा निर्णय नॉट आउट. आणखीन एक डॉट बॉल. आक्रमक जरूर होत आहे परंतु त्यानंतर गोलंदाज देखील कमबॅक करतोय. डॉट बॉल देखील फेकलं जात आहेत. भावेश जाधव खऱ्या अर्थानं गोलंदाजी ट्रॅकवरती आहे. चांगला गोलंदाज आहे खऱ्या अर्थानं मुक्पे टीमचा. परंतु आजच्या दिवसामध्ये पहिल्या षटकाची जबाबदारी त्याच्यावरती दिल्यानंतर अगदी पहिल्या दोन चेंडूवरती दोन मोठे फटके आपल्याला पाहायला मिळाले. धावसंख्या जाऊन पोहोचले आपण पाहताय 14. कमी गतीने टाकला होता, फसवला होता. इथे एसटी रक्षकाने झेल कॅरी करणं गरजेचं होतं. डीकेने इथे मात्र कुठेतरी चुकी केली आहे. झेल इथून मात्र ड्रॉप झाला.
पहिल्या षटकाचा खेळ होईल समाप्त. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे बिनबाद 14. देवा भोईर खऱ्या अर्थानं या संपूर्ण स्पर्धेला खऱ्या अर्थानं आयोजकाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं जेव्हा ज्या वेळी आयोजन करण्यात आलंय ना, अगदी शिस्तबद्ध स्पर्धा खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या ओव्हरचा खेळ इथून समाप्त झालाय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर आपण पाहताय धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 14 वरती. मुगाई माता मुकपे टीम फील्ड करते टॉस जिंकून. बॅटिंगसाठी आपण पाहतोय सांडशी टीमला खऱ्या अर्थानं आमंत्रित केलं गेलंय. पहिल्या षटकामध्ये आल्या 14. सुधीर ढोले दुसरं षटक हाताळण्यासाठी आलाय आणि पहिला चेंडू अगदी पाहायला गेल्यानंतर अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूरवरचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. इथे डॉट बॉल आला. दुसऱ्या षटकातील आपण पाहतोय पहिला चेंडू इथून निर्धाव आला. आता इथून खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं ना तर पहिल्या षटकावरती धावा आल्यात. दुसऱ्या षटकामध्ये सुधीरला ज्या कामासाठी बोलवलंय ना की या धावांना कुठेतरी आता थांबवावं लागेल, रोख लावावा लागेल, त्याने पहिला चेंडू निर्धाव फेकला. हे बॅटल खऱ्या अर्थानं पाहण्यालगत असेल. कट करायचं होतं. वेग इतका आहे या गोलंदाजाकडे की वेगाला प्रत्युत्तर नाहीये फलंदाजाकडे. आणखीन एक डॉट बॉल. आता देवा चव्हाण खऱ्या अर्थानं स्ट्रायकिंग एंड वरती आहे, त्यांच्यावरती दबाव टाकण्याचं काम करते मुगाई माता मुकपे टीम. चांगली कामगिरी करतोय. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज आपण पाहतोय सुधीर ढोले, वेगवान गोलंदाज आहे. गती जरूर आहे या गोलंदाजाकडे, परंतु त्याच्यावरती नियंत्रण देखील आहे. अगदी व्हेरिएशन मध्ये गोलंदाजी सातत्यानं आपण पाहत आलोय मुगाई माता मुकपे टीम कडून खेळत असताना. सुधीर ढोले आणखीन एक चांगला चेंडू. इथे स्ट्राईक घ्यायची आहे स्वतःकडे. अजय शिर्केला विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल. देवा चव्हाण यांना परतावं लागते. अंपायर सांगतात वाईट बॉल आहे. एक्स्ट्राची रन धावफलकामध्ये ऍड केली जाईल, परंतु देवा चव्हाण यांना परतावं लागतंय. ही विकेट अगदी आपण पाहतोय रनआउटच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळते. विकेट सॅक्रिफाईस करावी लागली आहे, कारण की आता पाहायला गेलं तर अजय शिर्केला स्ट्राईक हवी आहे. जर डे नाईटची स्पर्धा तुम्ही खेळताय आणि खऱ्या अर्थानं टॉस गमावल्यानंतर प्रथम बॅटिंग करायची आहे, अशा वेळी मात्र समोरच्या टीमवरती आपण पाहतो ना की धावसंख्येचा उच्चांक गाठणं गरजेचं आहे. अशा वेळी मात्र संपूर्ण जबाबदारी सांची टीमचे अजय शिर्केने आपल्या खांद्यावरती घेतली आहे आणि आता स्ट्रायकिंग गेनवरती आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये अजय शिर्केच्या बॅटमधून तब्बल आपण पाहतो ना की 14 धावा आल्या होत्या. आता दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. सुधीर ढोले हा कमी गतीनं टाकला होता, अपील करण्यात आली आहे. आणखीन एक डॉट बॉल थांबवलं गेलंय. दुसऱ्या षटकामध्ये अप्रतिम षटक, कमालीचं षटक आतापर्यंत हाताळलंय गोलंदाज सुधीर ढोलेनं. कमबॅक करून दिला आपल्या टीमसाठी. खऱ्या अर्थानं जबाबदारी त्याच्यावरती दुसऱ्या षटकाची जरूर दिली. त्या जबाबदारीला अशी साजेशी अशी कामगिरी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. कमालीची गोलंदाजी सुधीर ढोले. समोर आपण पाहतोय विस्फोटक अजय शिर्के फलंदाज असताना.
आणखीन एक डॉट बॉल, यावेळी गतीनं बीट केलाय. वेग एवढा प्रचंड आहे गोलंदाजाकडे, इथे फलंदाजाकडे उत्तर नाही आहे या वेगासाठी. आणखीन एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या षटकातील आपण पाहतोय आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ, 4 चेंडूंचा खेळ इथून मात्र समाप्त झाला आणि एक अव्वांतरची धाव फक्त खर्च केली आहे गोलंदाज सुधीर ढोलेनं. थांबवलं अजय शिर्केला देखील. धावसंख्या जर पाहताय आपण 15 धावा धाव फलकावरती. एक एक्स्ट्राची धाव आली आहे, ती वगळता अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे सुधीर ढोलेची. हा फटका चांगला आहे, यावेळी एक्स्ट्रा कव्हरला चेंडू उडवलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. चांगली फिल्डिंग, एकच धाव पाहायला मिळतीये. 16 धावा धाव फलकावरती आपण पाहताय. शेवटचा चेंडू या षटकातील बाकी असेल. किरण पाटेकर स्टॅकिंग एंडवरती डावखुऱ्या हाताचा विस्फोटक आणि आक्रमक सांशी संघाचा हा खेळाडू आपण पाहतोय स्टॅकिंग एंडवरती 3ऱ्या क्रमांकावरती खऱ्या अर्थाने मैदानामध्ये दाखल झाला. 3ऱ्या क्रमांकाची जबाबदारी दिली त्याच्यावरती आणि तो आता खऱ्या अर्थानं स्टॅकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळेल. किरण पाटेकर सुधीर ढोले गोलंदाजी ट्रॅकवरती पुनश्च आपल्याला पाहायला मिळतील. ऑन साईडला जोरकस फटका खेचायचा होता. बाडन बॉलचा कोणताही संपर्क नाहीये. डॉट बॉल आलाय. कमालीचं षटक पाहायला मिळतंय. फक्त 2 धावा या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. एक सिंगल आली आणि एक एक्स्ट्राची धाव, अशा 2 धावा फक्त या षटकामध्ये. हे षटक जर का आवडलं असेल तर एकदा जोरदार टाळ्या वाजवा मित्रांनो या गोलंदाजासाठी. कमालीचं षटक कमबॅक करून दिलं आपल्या टीमला. खऱ्या अर्थानं पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्या होत्या, त्यानंतर मात्र धावा थांबवायच्या होत्या आणि चांगली गोलंदाजी दुसऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाली मुगाई माता मुकपेट टीम कडून सुधीर ढोले. चला नेक्स्ट मॅच साठी पळसदरी टीमचा संघनायक आणि त्यानंतर वरई टीमचा संघनायक टॉस साठी यायचंय. नेक्स्ट मॅच वरई टीमचा संघनायक आणि पळसदरी संघाचा संघनायक टॉस साठी या. मला असं वाटतं पळसदरी संघ इथे उपस्थित झालाय, त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया कारण की वेळेच्या आधी ते इथे उपस्थित झालेत. तर आमचे सन्माननीय केशवजी वानले साहेबांचे तो शुभ आगमन झालंय. त्यांना देखील विनंती आहे की आपण या मुख्य व्यासपीठावरती यायचंय. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष आणि मनपूर्वक असं स्वागत. मानाची आणि सन्मानाची ही स्पर्धा आपण पाहतोय तमनाथकरांची. यावर्षी अगदी पाहायला गेलं तर जिल्हा प्रमुख चषक 2024 डे नाईटची ही स्पर्धा. तिसरं षटक प्रगतीपथावरती प्रतीक गोलंदाजीसाठी आला. इथे मात्र त्याच्यावरती प्रति हल्ला. डाऊन दी बॉलर, बॉलर हेड. चेंडू चाललाय सीमारेषेच्या पलीकडे, येतोय षटकार. आला आणि षटकारानं धावसंख्या जाऊन पोहोचली 22. दुसऱ्या षटकामध्ये अगदी सावधरित्या क्रिकेट खेळलं गेलं खऱ्या अर्थानं सांशी टीम कडून. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली, आक्रमण देखील केलं गेलं. त्यानंतर मात्र डॉट बॉल देखील आपल्याला पाहायला मिळते प्रतीकच्या माध्यमातून. मुगाई माता मुकपेट टीम खऱ्या अर्थानं फील्ड करतीये. तिसरं षटक प्रगतीपथावरती 22 धावा धावफलकावरती. 1 विकेट गमावलाय सांशी टीमनं प्रथम बॅटिंग करत असताना. अजय शिर्के जो आतापर्यंत पाहायला गेलं तर वैयक्तिक 21 या धावसंख्येवरती बॅटिंग करतोय.
इथे कट करायचं होतं, इथे फटका फसला जातोय. डीकेने पकडली आहे झेल. मोठा हादरा टीम सांशीला. अजय शिर्के बॅक टू द पवेलियन. अजय शिर्के इथून बाद झाला. मोठा मासा खऱ्या अर्थानं गळायला लागला. अजय शिर्के बाद झाला. 11 चेंडू 21 धाब्यांची खऱ्या अर्थाने इनिंग ज्याने साकारली. आपल्या टीमला चांगला स्टार्ट मिळवून दिला. फ्लाइंग स्टार्ट खऱ्या अर्थानं आपल्या टीमला मिळवून दिला. त्यानं खऱ्या अर्थानं मोमेंटम आपल्या टीमसाठी मिळवून दिला. आता इथून जर पाहायला गेलं ना तर 2 विकेटचं पतन झालं. आणि आता मैदानामध्ये आपण पाहतोय 3ऱ्या क्रमांकासाठी गेलेला किरण पाटेकर आणि 4थ्या क्रमांकासाठी आता नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला आविष्कार. दोन्हीही लेफ्टी बॅटर मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. त्याच्यासमोर आपण पाहतोय प्रतीक चांगली गोलंदाजी करतोय. एक षटकार आला, त्यानंतर डॉट बॉल, त्यानंतर विकेट. चांगली गोलंदाजी आहे मुगाई माता मुक्पेट टीमची. सर्व टीम खऱ्या अर्थानं आज पाहतोय ना आपण. आणखीन एक चांगला चेंडू सफल झाले होते. चेंडूला फॉलो केलं होतं. अंपायर सांगतायत चेक केलं, त्यानंतर निर्णय सांगतायत व्हाईट बॉल. एक्स्ट्राची धाव फलकामध्ये ऍड केली जाईल. धावफलक जाऊन पोहोचतंय 23. थोडंसं दूरवर ठेवायचं होतं, परंतु अगदी चेंडू जास्तचा बाहेर गेला आणि व्हाईट बॉल आला. हा फटका चांगला आहे. खोलवर टप्प्याचा ओव्हरपिच चेंडू त्याला खोदून काढलाय. अगदी आपण पाहतोय वाईडिश लॉंगॉनला. त्या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर फक्त एकच धाव मिळेल. सिंगल डबल खऱ्या अर्थानं त्याला देखील प्राधान्य देणं गरजेचं आहे. सिंगल डबलला प्राधान्य दिलं जाते. सांची टीम कडून धावसंख्या आता पाहायला गेलं तर हलती ठेवायची आहे. समोरच्या टीमला खऱ्या अर्थानं टार्गेट तुम्हाला सेट करायचं आहे. 2 विकेट आपले महत्वपूर्ण गेल्यानंतर थोडासा दबाव कुठेतरी आता दोन्ही बॅटरवरती. इथे देखील पाहतोय आपण बॅटीला स्पर्श करून पाठीमागच्या बाजूने चेंडू रवाना झाला होता. एसटी रक्षकाला बीट करत फ्लाइंग स्लिपला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. त्या ठिकाणी शैलेश होते. चांगलं चेंडूला स्टॉप केलं. एकच धाव आपल्याला पाहायला मिळेल या चेंडूवरती. 25 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. हा कमी गतीनं टाकला होता. चेंज ऑफ पेस त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे ते पण चांगले पाहायला मिळाले. चेंडूला स्टॉप केलाय. तोपर्यंत दोन्ही बॅटरच्या दरम्यान आपण पाहतोय ना की 2 धावा इथून कंप्लीट झाल्यात. 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धावेने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचते 27 वरती. 3 षटकांचा इथून खेळ झालाय समाप्त. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 27 ही धावसंख्या 2 विकेटच्या पतनानंतर पाहायला मिळते सांची टीमची. चौथं षटक प्रगतीपथावरती आहे. मुगाई माता मुक्पेट टीमचं आपण पाहतोय मनोज कदम गोलंदाजीसाठी आला. स्लॉगरचं षटक आहे. हानामारीचं षटक बरोबर या षटकाकडे पाहितलं जातं. आता ते षटक घेऊन आलाय मनोज कदम. या टीमचा अष्टपैलू खेळाडू आहे. धावसंख्या आपण पाहताय 27. 2 बाद 27. ऑन साईडला मोठा फटका कन्वर्ट करायचा होता. चेंडू पर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. अपील केली जाते थर्ड अंपायर.
थर्ड अंपायर खऱ्या अर्थानं डिसिजन सुपूर्द केला आणि ग्रामीण टेनिस क्रिकेटची टीम खऱ्या अर्थाने इथे कार्यरत आहे. त्यांच्या माध्यमातून आता पाहिलं जाईल, चेक केलं जाईल. विकेट आहे, विकेट विकेट आहे. किरण पाडेकर देखील इथून माघारी फिरतोय. जबाबदारी त्याच्यावरती सोपवली होती. खऱ्या अर्थानं ज्या कामासाठी मैदानामध्ये पाठवलेला ते काम खऱ्या अर्थानं पाहायला गेलं ना तर अर्धवट सोडून मैदानाच्या बाहेर आला किरण पाटेकर. मनोज कदमनं पहिल्या चेंडूवरती विकेट खऱ्या अर्थानं संपादित केली आहे. सत्तावीस धावा, 3 विकेट आपण पाहतोय. थोडंसं स्पीडअप करा. 20 मिनिटांमध्ये आपल्याला 4 षटकं खऱ्या अर्थानं संपवायची आहेत, याचं देखील भान असू द्या दोन्ही टीम. चौथ्या षटकाला सुरुवात झाली आहे. पहिल्या चेंडूत विकेट आली आहे. मनोज कदम चांगली कामगिरी करतोय चौथ्या षटकामध्ये. आणखीन एक चांगला चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. ज्या उचलीची अपेक्षा फलंदाजाला होती ती उचली इथून मात्र प्राप्त करू देत नाहीये. आणखीन एक डॉट बॉल आणि खऱ्या अर्थानं प्रेशर टाकण्याचं काम करतोय आता गोलंदाजी मार्कवरती मनोज कदम. सांची टीम बॅटिंग करते, त्यांच्यावरती प्रेशर टाकण्याचं काम खऱ्या अर्थानं करतोय. जे सुधीर ढोलेनं मोमेंटम आपल्या टीमसाठी खऱ्या अर्थानं बनवून दिलं ना, तिथून आता चांगले काम करते मुगाई माता मुक्पे. आउटसाइड दी ऑफ स्टंप, फार दूरवरून जाणारा चेंडू आपण पाहतोय. व्हाईट बॉल आलाय. एक्स्ट्राची धाव. 28 धावा आता धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. ऋषिकेश आणि अविष्कार कमी गतीने टाकला होता, त्याला पिक केलंय ऑन साईडला. मिड विकेटला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, त्या ठिकाणी एकच धाव मिळेल. तर सन्माननीय आमचे चंद्रकांतजी भोईर साहेब येथे उपस्थित झाले. त्यांना देखील विनंती की आपण या मुख्य व्यासपीठावरती या. आपले देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. आणि खऱ्या अर्थानं त्यांच्या माध्यमातून आम्हाला या संपूर्ण स्पर्धेसाठी सन्मान चिन्ह पुरस्कृत करण्यात आलेत. ते आमचे सन्माननीय चंद्रकांतजी भोईर साहेबांना विनंती आहे की आपण या मुख्य व्यासपीठावरती असं नसतं वा. 29 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. आणि निश्चितच मी सांगू इच्छितो की तमनाचे आमचे ज्येष्ठ सर्व ग्रामस्थांना मी विनंती करेन की आपण या मुख्य व्यासपीठावरती या. आपली स्पर्धा आहे. हा फटका ऑन साईडला खेळायचा होता. व्यवस्थित टायमिंग पाहायला मिळत नाहीये. सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेसाठी निघालेत, वेगानं आलेत. फेकी चांगली होती परंतु गॅदर करू शकले नाहीयेत. 2 धावा इथून मात्र कंप्लीट झाल्यात. धावसंख्या जाऊन पोचल्यात 31 वरती. 3 विकेटच्या पतनानंतर आपण पाहतो 31 धावा धावफलकावरती. अविष्कार आणि ऋषिकेश आता संघाला सावरण्याचं काम करतायत. ही विकेट फलंदाज इथून आपण पाहतोय ना की अविष्कार देखील बाद होतोय. चौथा हादरा सांची टीमला. रोहिदास खऱ्या अर्थानं रोहिदास मैदानामध्ये 6व्या क्रमांकावरती दाखल झाला. नेक्स्ट मॅच वरई विपक्ष पळसदरी दोन्ही टीमचे संघनायक टॉस साठी यायचे.
इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत, नाहीतर बघ आपल्याला पॅनलाइज केलं जाईल. अंपायर सांगतायत व्हाईट बॉल, एक्स्ट्राची धाव धावफलकामध्ये ऍड केली जाते. धावफलक आता जाऊन पोहोचतोय 32 वरती, 32 धावा धावफलकावरती. आता सर्वांना प्रश्न देखील हा पडला असेल की रोहिदास खऱ्या अर्थानं या टीमचा हिस्सा आहे आणि तो अगदी आपण पाहतोय ना की 6व्या क्रमांकावरती मैदानामध्ये दाखल झाला. रोहिदास एक अष्टपैलू दर्जाचा खेळाडू आहे सांशी टीम कडून, परंतु आज त्याला 6व्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी मैदानामध्ये दाखल केलंय. डॉट बॉल आलाय. 4 षटकांचा खेळ इथून समाप्त झाला आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले 32 आणि 33 धावांचं टार्गेट असेल ते टीम मुगाई माता मुक्पे समोर. या धावसंख्येचा पाठलाग आता कशा प्रकारे केला जाईल हे येणाऱ्या सत्रामध्ये ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवरती येतील सूरज हातमोडे सर. खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर शिवसेना शाखा तमनात आयोजित भव्य डे नाईट क्रिकेट स्पर्धा, खऱ्या अर्थानं जिल्हा प्रमुख चषक 2024 डे नाईट ही स्पर्धा आपण खऱ्या अर्थानं अनुभवतोय. या स्पर्धेचे आयोजक, या स्पर्धेचे प्रणेते, शिल्पकार आपण पाहतोय सन्माननीय रवींद्र पुंडलिक भोईर, ग्रुप ग्रामपंचायत शिरसे उपसरपंच यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. आणि खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर ही स्पर्धा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मैदान तमनात या मैदानावरती आपण पाहतोय. देखणं दिमागदार आणि दर्जेदार असं आयोजन आपण नेहमीच तमनातकरांचं पाहतोय. आज देखील जर पाहायला गेलं तर त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. डे नाईटची ही स्पर्धा जिल्हा प्रमुख चषक 2024. जसं दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल तसं मायक्रोफोनवरती जॉईंट होतील सूरज हातमोडे सर. वरई टीमचा संघनायक टॉससाठी या. पलसदरी टीमचा संघनायक इथे उपस्थित झाला. मी वरई टीमच्या संघनायकाला विनंती करेन की आपण टॉससाठी यायचंय. वरई टीमचा कॅप्टन आणि पळसदरी टीमचा कॅप्टन आणि वरई टीमच्या कॅप्टनला विनंती आहे की लगेच आपण टॉस करण्यासाठी आमच्या टॉस बॉक्समध्ये यावं. वरई आणि पळसदरी या दोन्ही कॅप्टनला विनंती आहे की आपण टॉस करण्यासाठी आमच्या टॉस बॉक्समध्ये यावं. हॅलो. सांडशी संघासमोर सांडशी संघानं धावा जमा केल्या 32-33 या धावसंख्येचं टार्गेट सेट केलं आणि या धावांना चेस करण्यासाठी आघाडीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. प्रवीण शेवाळे आणि ज्ञानेश्वर कदम डीके ही आघाडीची जोडी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते.
आदरणीय चंद्रकांत भोईर साहेबांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचा आहे. दुसऱ्या सामन्याचा टॉस आदरणीय चंद्रकांत भोईर साहेब यांच्या शुभ हस्ते केला जाईल. अजय शिर्के पहिलं षटक घेऊन येतोय आणि त्याच्या समोर आहे तो ज्ञानेश्वर. 24 बॉलमध्ये 33 धावा मुक्पे संघाला चेस करायचे आहेत. पहिल्या सत्रामध्ये फार चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आणि 33 धावा पहिल्याच बॉलवरती 4 धावा आल्यात त्या ज्ञानेश्वरच्या बॅटमधून. यावेळेला पुल केलेला फटका हवेमध्ये आहे आणि चेंडू जातोय मिडविकेट सीमारेषेच्या बाहेर. पहिला टप्पा पडल्यानंतर लगातारचा हात दुसरा चौकार. कमॉन डीजे. प्लेच्या पहिल्या ओव्हरमध्ये आक्रमक खेळ पाहायला मिळतोय आपल्याला तो ज्ञानेश्वरचा. अजयच्या विरोधामध्ये आक्रमक फलंदाजी. यावेळेला बॅकफुटवरून कट केलाय गलीमध्ये. क्षेत्ररक्षक आहे आणि निर्धाव चेंडूचा खेळ संपतोय. 3 चेंडू आतापर्यंत अजयनं टाकलेले आहेत. 8 धावा त्यानं खर्च केल्यात. एक खेळाडू आपण पाहतोय डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये. एक खेळाडू लॉंग ऑनमध्ये उभा आहे बाउंड्री लाईनला अगदी चिटकून. आणि सगळे खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. अजय ओव्हर द विकेटनं तेच तरार वेगवान असा चेंडू पाहायला मिळाला. यॉर्कर आपल्या अनुभवाचा वापर करतोय कारण 2 चेंडू त्यानं गुडलँड स्पॉटवरती टाकले होते. बागपुडला जात 2 पुलचे फटके आपण पाहिले होते बॅट्समन ज्ञानेश्वरच्या बॅटमधून. आणि तदनंतर मात्र कमबॅक करत असताना अजय शिर्के आपल्याला पाहायला मिळतोय. 8 धावा त्यानं आत्तापर्यंत खर्च केल्यात. यावेळेला वॉट अ क्लास स्ट्रोक. बॅकफुटवरून स्क्वेअर कटचा हा फटका डीपमध्ये जातोय आणि तिसरा चौकार येतोय तो ज्ञानेश्वरच्या बॅटमधून. वर सगळ्यांची मनं जिंकतोय. आपल्या फलंदाजीचा वेळ लावतोय. तिसरा चौकार. त्याच्या मनगटामध्ये असलेली ताकद, ज्ञानेश्वरकडे असलेली गुणवत्ता, ज्ञानेश्वरमध्ये असलेलं स्किल आपल्याला पाहायला मिळालं. आणि 12 धावा ज्ञानेश्वरच्या बॅटमधून धावांना चेस करत असताना स्कोरबोर्डवरती लावल्या जात आहेत. मुक्पे टीमचा स्कोर होतोय तो 12. डान्सिंग डाऊन द विकेट पुढे आला होता. बॅटला बॉल ब्रश होऊन फ्लाइंग स्लिपमध्ये. खरं तर हा झेल पकडायला हवा होता. ज्ञानेश्वर सारख्या एका मोठ्या बॅट्समनचा झेल या ठिकाणी मिस केला जातोय आणि एक संधी मिळते ती ज्ञानेश्वरला. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. अजय शिर्के सारख्या अनुभवी गोलंदाजाच्या विरोधामध्ये 12 धावा आल्यात. येणाऱ्या 18 बॉलमध्ये 21 धावसंख्येची गरज आहे. 4 ओव्हर 20 मिनिटांमध्ये आपल्याला कंप्लीट करायचे आहेत. प्रत्येक फिल्डिंग करणाऱ्या टीमनं या गोष्टीची दखल घ्यायची आहे. 18 चेंडू आणि 21 धावसंख्येची गरज आहे मुक्पे संघाला विजयासाठी. प्रति षटक 7च्या आस्किंग रेटनं या धावा जमा करायच्या आहेत मुक्पे संघाला. मुक्पे संघासाठी सामना थोडासा सोपा आहे परंतु दुसऱ्या बाजूनं चांगली गोलंदाजी होणं फार गरजेचं असेल या मॅचमध्ये परत येण्यासाठी सांडशी संघाला. सांडशी संघानं फक्त 32 धावांची उभारणी केली. त्या 32 धावा दुसऱ्या सत्रामध्ये 33 धावा चेस करायच्या आहेत मुक्पे संघाला. आणि अशा परिस्थितीमध्ये पहिलं षटक अजय शिर्केचं महागडं आपल्याला पाहायला मिळालं. कव्हर्समध्ये एक खेळाडू लॉंग ऑफला, एक खेळाडू लॉंग ऑन मिडविकेट आणि वाईडिश मिडविकेटमध्ये. मिडविकेट आणि लॉंग ऑनच्या मध्ये असे 5 खेळाडू आपल्याला बाउंड्री लाईनला चिटकून पाहायला मिळतात. गोलंदाज आहे तो प्रवीण शेवाळे. यावेळेला पहिलाच बॉल हवेमध्ये आहे. झेल घेतला जाणार का? आणि हा चेंडू जातोय लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. प्रवीणच्या बॅटमधून येतोय षटकार. धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. 17 बॉल बाकी आहेत. 15 धावांची गरज आहे.
एक चांगला संघर्ष करावा लागणार आहे तो फिल्डिंग करणाऱ्या सांडशी संघाला. प्रवीण शेवाळे आणि बॅट्समन ज्ञानेश्वर अगदी तुटून पडलेत गोलंदाजांवर. यावेळेला आणखीन एक मोठा फटका मिड विकेटच्या बाहेर. षटकाराचा मुक्पे ब्रँड मैदानामध्ये प्रवीण ठोकतोय दुसरा षटकार. प्रवीण शेवाळे या स्पर्धेमध्ये षटकारांची हॅट्रिक कंप्लीट करणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलंय. आणि मी वरई टीमच्या कॅप्टनला विनंती करेन की जो काही आपण निर्णय स्वीकारलाय तो लगेच आमच्या कॉमेंट्री बॉक्सपर्यंत आपण पोचवायचा आहे आणि त्याचबरोबरीनं लगेच त्याच्यावरती त्वरित अंमलबजावणी करायची आहे. पळसदरी आणि वरई एक नेक्स्ट मॅच आपल्या भेटीला येईल. पंचांकडे अपील. शरीराला ब्रश करून जाणारा हा बॉल पाठीमागच्या बाजूला. वा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. 15 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी गरज आहे ती 9 या धावसंख्येची. 15 बॉलमध्ये 9 धावा चेस करायच्या आहेत. बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी मॅच सोपी आहे, इझी आहे. प्रवीणच्या बॅटमधून 2 षटकार पाहायला मिळाले. ज्ञानेश्वरच्या बॅटमधून 3 चौकार पाहायला मिळाले आणि आक्रमक खेळ आपल्याला पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर थोडंसं बाहेरचं वळण घेणारा हा बॉल. अतिरिक्त स्वरूपाची एक धाव येते. 15 चेंडू शिल्लक आहेत आणि 8 धावसंख्येची गरज आहे. हरेश भोईर सर स्कोरर म्हणून आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडले गेलेत. पहिल्या सत्रामध्ये योगेशजी ढोळे यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळाला. आणि या वेळेला प्रवीण ठोकतोय तिसरा षटकार. कमॉन डीजे. आक्रमक स्फोटक विस्फोटक खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. हॅलो हॅलो 2 धावांची गरज आहे. वरई टीमनं टॉस जिंकलेला आहे आणि त्यांनी बॅटिंग करण्याचा निर्णय स्वीकारला आहे. तर त्यांनी जे स्टेजच्या डाव्या हाताला पॅव्हलियन बनवण्यात आलं आहे त्या ठिकाणी येऊन बसायचं आहे आणि फिल्डिंग असेल ती पळसदरी संघाची. पळसदरी संघाच्या सगळ्या खेळाडूंना विनंती की लगेच आमच्या स्टेजच्या समोर यायचं आहे आणि इथून तुम्ही मैदानामध्ये दाखल व्हायचं आहे. आणि याच फटक्याच्या बरोबरीनं मॅच फिनिश होतीये. अगदी 2 षटकं आणि 10 विकेट राखून हा सामना जिंकलाय तो फलंदाजी करणाऱ्या मुक्पे संघानं. वेल प्लेड मुक्पे टीम, आपलं मनपूर्वक अभिनंदन. आणि सांडशी संघानं वेळेवरती उपस्थिती दाखवली, चांगला खेळ केला, त्याबद्दल त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. दोन्ही टीमनं एकमेक